जन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर सर आपल्यासोबत आहे. सर TV9 मध्ये स्वागत आहे आपलं. विधानसभा निवडणूक लागते आहे, नोव्हेंबरमध्ये निवडणूक लागण्याची शक्यता आहे. तुमची कशी तयारी आहे, किती जागांवर चाचपणी करताय काय? ते चाचपणीपेक्षा आम्ही असाला ज्याला असं म्हणता येईल की आघाडी एक उभी करतो. त्याच्यातली सर्वात मोठी आघाडी जी आहे ती आदिवासी समाजाची आघाडी आहे. आदिवासी हा असणारा वेगवेगळ्या भागामध्ये विखुरलेला आहे. जे आर्नीपासून खाली आपण गेलो मालेगावपर्यंत आणि कळमनुरी आणि नांदेडच्या ह्या भागामध्ये आपण गेलो तर तिथे आण म्हणून तो असणारा ओळखला जातो. त्याच्या खाली आपण असणारा गेलो तर भिल्ल म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर कोकणा म्हणून ओळखला जातो, गावित म्हणून असणारा ओळखला जातो, कातकरी म्हणून असणारा ओळखला जातो, ठाकर म्हणून असणारा ओळखला जातो आणि मग तो इगतपुरी आणि याच्यामध्ये कोळी अशा रीतीने ओळखला जातो. विदर्भातला असणारा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गोंड आहे, गोवारी आहे, त्याच्यानंतर माना आहे, हलबा आहे, हलबीसुद्धा त्याच्यातला आहे. तर हे वेगवेगळ्या ह्याच्याने आहेत. आत्तापर्यंत असणारा त्यांना वेगळं ठेवण्यात आलं होतं, पण मागच्या 2-3 बैठका झाल्या आणि त्या 2-3 बैठकांमध्ये असणारं ते एकत्र येण्याचं सर्वांनीच मानस हा निश्चित केलेला आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात असणारे अजून एक बैठक होईल आणि त्याच्यामध्ये फायनल निर्णय होईल असं मी त्या ठिकाणी मानतो आणि तो वंचित बहुजन आघाडीबरोबर एकत्र येतो आहे अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरं जे आहे ते जरांगे पाटील यांनी उभं केलेलं जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये ओबीसी हा राजकीय पक्षाच्या कुठल्याही आधिपत्याखाली नाही किंवा ओबीसींचा राजकीय पक्ष नाही, पण त्यांच्या जिल्ह्यामध्ये स्ट्रॉंग सामाजिक संघटना आहेत आणि आता ह्या सामाजिक संघटनांनी आपण इलेक्शनमध्ये भाग घेतला पाहिजे अशी भूमिका घेतलेली आहे. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेऊन ओबीसीच्या जेवढ्या सामाजिक संघटना आहेत जिल्ह्यामधल्या ते एकत्र करून तिथे जो जिल्हा असेल त्या जिल्ह्याच्या नावाने इलेक्शन समन्वय समिती त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे. ही इलेक्शन समिती उमेदवार त्या ठिकाणी निश्चित करेल, प्रचार करेल आणि निवडून आणेल अशी असणारी कामं त्यांनी असं स्वतःवरती घेतलेली आहे. त्याच्यामुळे ह्या दोन वेगवेगळ्या आघाड्या मिळून इथे एक नवीन आघाडी आम्ही असं उभी करतो आहे. सर, या नवीन आघाडीमध्ये जे प्रमुख पक्ष आहे म्हणजे जे महाविकास आघाडी महायुतीमध्ये नाही ते कोण येण्याची शक्यता आहे? आत्ताच्या याच्यामध्ये आम्ही फक्त असणारं राजू शेट्टी यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांच्याशी बोलत असताना आम्ही असं म्हटलं की विभागीय चर्चा झाल्या तर अधिक चांगल्या आहेत आणि विभागीय युत्या झाल्या तर अधिक चांगल्या आहेत. तेव्हा ती त्यांनी मान्य केले आणि पश्चिम महाराष्ट्राबरोबर त्यांचं काय धोरण आहे ते असं पाहून जाता येईल. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले मोठे चेहरे जे विधानसभेत उतरणार आहे, मग देवेंद्र फडणवीस असो, आदित्य ठाकरे असो, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, हे सगळे मोठे नेते, जयंत पाटील यांच्या विरोधात वंचित आघाडी उमेदवार देणार का? प्रश्न असा आहे की कोण मोठा आणि कोण छोटा हे लोक ठरवत असतात. तुम्ही TV वरनं दाखवलं म्हणजे फार मोठा असं नाही, तुम्ही TV वरनं दाखवलेले बरेच जणं पडलेले आहेत त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे कोण मोठा आणि छोटा नाही. त्या मतदारसंघात जो कोणी लढणारा असेल त्या लढणाऱ्या उमेदवाराला आम्ही असणारा सगळं तपासून योग्य वाटलं तर त्याला उमेदवारी आम्ही देणार आहोत. तो कोण आहे काही नाही आहे ते आम्ही बघणार नाही आहोत. लोकसभेत तुम्ही काही उमेदवारांना काँग्रेसचा पाठिंबा दिला होता, असं होणार आहे यावेळेस की सरसकट आपलं? यावेळेस होणार नाही आहे. त्यावेळेस असणारं काँग्रेसचं जे आहे फोन करून आम्हाला सांगितलं की करा, आम्ही केलं, पण यावेळेस कोणासाठीच नाही, बिलकुल नाही. मी पाठिंबा नसणार आहे कोणाला, वंचित आघाडी कोणालाच नसणार आहे. वंचित बहुजन आघाडी आणि हे जे मित्रपक्ष आहेत हेच इलेक्शन लढतील
आणि त्यांनाच पाठिंबा आहे, दुसरं कोणालाच नाही. 288ची तयारी सुरू आहे. आता कळेल तुम्हाला आम्ही कितीची तयारी केली आहे ती. किती उमेदवार सर तयार आहे 288 मतदारसंघापैकी आपल्याकडे तुमचे? ते मी पब्लिकली डिस्कस नसतो करत कधी. थँक्यू. सर एस टीचा संप सुरू आहे, त्याचा या आगामी काळात काय परिणाम होऊ शकतो, तुम्ही कसं बघताय संपाकडे? एस टी कामगार जर आमच्याबरोबर बसला, माझी आज खुली ऑफर आहे त्यांना, तर त्यांच्या प्रश्नाला आम्ही पूर्णपणे न्याय देऊ. मध्यंतरी ते सगळे माझ्याकडे येऊन गेले. याच्यावरचा तोडगा काय आहे तोही मी त्यांना सरळ सांगितलेला आहे. आता हा त्यांनी ऐकायचा आहे आणि ते खुल्या दिलाने खुल्या मनाने वंचितबरोबर जोडणार असतील तर आम्ही त्यांचे प्रश्न ही सोडवण्याची त्यांना हमी देतो. आम्ही म्हणजे पाठिंबा देणार तुम्ही जर एकत्र आले? एकत्र नाही, ते आमच्याबरोबर आले तर, नाही तर आमचा असा वापर करायचा आणि दुसरं कोणाला मतदान द्यायचं. त्याच्यापेक्षा आम्ही असं ठरवलं आहे की जे आपल्याबरोबर आहेत त्यांनाच आपण असारा पाठिंबा द्यायचा, जे आपल्याबरोबर नाहीत त्यांना असारा पाठिंबा द्यायचा नाही. या विधानसभा निवडणुकीमध्ये संघ भाजपच्या मदतीला मैदानात उतरलेला आहे. 288 मतदारसंघात ते समन्वयक नेमत आहेत आणि भाजपचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी संघाचे प्रयत्न सुरू आहे. कसं बघता तुम्ही याच्याकडे? त्यांच्या याच्यावरती मी काय बोलू शकतो? मी काहीच बोलू. प्रत्येकजण आपापली तयारी करतो, तेव्हा आम्ही आमची तयारी करतो आहे, तेही त्यांची तयारी करत आहे. त्याच्यावर कोणी भाष्य करावं असं मला वाटत नाही आहे. थँक्यू. धन्यवाद. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर.